एखादी वास्तू रिकामी असताना पण भरलेली असते, आठवणींनी, थोरा मोठ्यांच्या स्पर्शांनी, रसिकांच्या टाळ्यांनी. या चार भिंतींच्या आतमध्ये साऱ्या आसमानात मावणार नाहीत इतक्या भावना तुडुंब भरलेल्या. ही केवळ वास्तू नव्हती, तर कलासक्तांना बाळाप्रमाणे कवेर घेणारी आई होती. आपलं मूल एखादी कला सादर करताना कौतुकाने, प्रेमाने पाहणारी माय होती. अनेक सामान्यांना असामान्य करणारी विलक्षण ताकद होती. या स्टेजवरती पहिलं पाऊल टाकण्याचं भाग्य मला इकडेच मिळालं होतं. शालेय नाट्य स्पर्धेमध्ये साकारलेल्या भूमिकेला टाळ्या सुद्धा मी इकडेच अनुभवलेल्या होत्या. कधी हसलो, हसवलं, कधी रडलो आणि रडवलं सुद्धा. कलानगरीत मध्यवर्ती भागात दिमाखात उभी असणारी, अमर इतिहास सांगणारी जिवंत वास्तू म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह. आणि तिची अवस्था बघून प्रत्येक कला रसिक तिच्यासारखंच कोसळते. पण हरायचं नाही, रडायचं पण नाही, लढायचं. पुन्हा शट्टू ठोकूया, पुन्हा मैदान गाजवूया, केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा उभं करूया.